नमस्कार, मी सोनाली रवींद्र कलोकार, सावित्री शक्तीपीठ, महाराष्ट्र, पुणे, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्या निमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. ऐका त्यापैकी एक अखंड आणि त्याचा अर्थ. मांग आर्यामध्ये पाहू जाता खून, एक आत्मा जाण दोघांमध्ये. दोघेही सारिखे सर्व खाती पिती, इच्छा ती भोगिती सारखेच. मांग आर्य दोघे शोभा नाम मानवात, दोघे वर्तनात एक सहा. सर्व ज्ञानामध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ, कोणी नाही भ्रष्ट ज्योती म्हणे. बघूया या ओळींचा अर्थ. चांगल्या आणि सज्जन लोकांमध्ये पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की सर्वांमध्ये एकच आत्मा आहे. बाहेरून लोक वेगळे दिसले तरी आतून आत्मा एकच असतो. दोघेही खाणेपिणे करतात आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात. म्हणजे सर्व माणसांच्या गरजा आणि इच्छा जवळजवळ सारख्याच असतात. माणसांमध्ये दोघेही समान दिसतात आणि त्यांचे वर्तनही जवळजवळ सारखेच असते. म्हणजे माणसांमध्ये मूलभूत समानता आहे. सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये आत्मज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे. पण हे ज्ञान स्पष्टपणे समजणारे लोक फार कमी असतात, असे इथे ज्योतिबा म्हणतात. या ओळींचा सारांश असा की या ओळीमध्ये ज्योतिबा सांगतात की सर्व माणसांमध्ये एकच आत्मा आहे. त्यांच्या गरजा, इच्छा सारख्याच असतात आणि सर्व ज्ञानामध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. महात्मा फुले यांची दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्याचा आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.